फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे टॉम अँड जेरीची फॅमिली. आज माझा दात काढायचा आहे. आज डेंटिस्टकडं 11:15ची अपॉइंटमेंट आहे. आता जायचंय थोड्या उशिराने. कृष्णा रुद्राचा दात दुखतोय. मी कशाला? माझं भाऊवाला पण घेऊन जायचं. नाही, सकाळ सकाळ गजरा आणून दिला होता. काय हवंय? तर सकाळ सकाळ कृष्णाची फरमाईश होती, त्याला पिझ्झा हवाय म्हणून. उठल्याबरोबर बघा तो काय बोलतोय. का संध्याकाळी आणायचा? अरे काय करते? फोटो काढते काय? दाखवू की? तू बोल की, मी तुझा फोटो काढते मग दाखवते. काय हवंय सांग. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं बाई. गुड मॉर्निंग बोलू एवढं लाजायचं काय त्याच्यात? चला आता चहा पिऊयात. बोरबेटाचं दूध प्यायचं आहे ना? नाही, मग चावतात आणि पाली टाकायची त्यामध्ये आंबट चहा नको, खायचं. आपण दुधूमध्ये पार्लेजी टाकू. हा, ओके, बाय. चहात टाकलं मग आजी. नको, बोरविटा प्यायचं, चहा नाही प्यायचं. इकडे आम्ही आलो होतो डेंटिस्टकडे. रुद्राचा दात काढायचा होता, अपॉइंटमेंट होती. आतमध्ये पेशंट होतं, वाट बघत बसलेलो होतो. आता डॉक्टरांनी रुद्राला भूल दिलेली आहे. डोळे बंद कर बाळा. स्ट्रॉंग आहे. तो कधीच रडत नाही. म्हणजे जसं दुसरी मुलं, काही मुलं करतात ना गोंधळ, तसं तो कधीच नाही करत. त्याच्या आधी पण 2 दातांचे मी रूट कॅनल करून घेतले होते, तेव्हाही तो असा स्ट्रॉंग हा. त्या खुर्चीवरती बसला होता पण कधी रडला नाही. समजूतदार आहे माझं बाळ. इकडे डॉक्टरांनी रुद्रला भूल दिलेली आहे आणि थोड्या वेळ 5-10 मिनटं बाहेर बसवलं होतं. तर ह्या बापलेकांचा अशी मस्ती चालू होती, त्यांचं पंजा लावणं, खेळणं. सचिनचं कसं आहे, ते किती जरी चिडके असले, किती जरी पटकन त्यांना राग आला तरी ते आमच्या मम्मी पप्पांवरती, त्यांच्या बायकोवरती, त्यांच्या दोन्हीही मुलांवरती इतका जीव आहे त्यांचा की आम्हाला थोडंफार जरी काही झालं की खूप 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 केअरिंग होतात आमच्या बाबतीत, की खूप काळजी घेतात. तसा खूप गोड आहे माझा नवरा. सगळे लाड पुरवतो, सगळे हट्ट पुरवतो, फिरायला नेतो. त्याने एवढं पण झाडावरती चढवू नये कधी नवऱ्याला. काही नाही आहे, गोड नाही आहे माझा नवरा. तर इथे रुद्राचा दात काढतायत. माझं बाळाला तेवढं दुखतं. आता आपण मोठे आहेत, आपल्याला हे दुखतं, पण तो कधी तसं नाही का तिथे धिंगाणा नाही करत, आरडाओरडा नाही करत. एकदम शांत मोठ्या माणसांसारखा बसतो ना. स्ट्रॉंग आहे माझा बच्चू. बघा डॉक्टर ते एलिव्हेटरने दात काढतायत आत्ता. जीवाची अशी धाकधूक होत होती. आता डॉक्टरकडनं आलो आहे आम्ही घरी त्याचं टूथ एक्स्ट्रॅक्ट करून. तर आज पौर्णिमा होती, तर त्या पौर्णिमेनिमित्त घराची साफसफाई चालू आहे माझी. पसारा वगैरे काढते आहे. घरात 2 लेकरं असल्यानंतर किती तुम्ही साफ करा घरात पसारा असतोच. तसंच आमच्याही घरात 2 लेकरं असल्यामुळे कितीही तुम्ही साफ करा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा त्या घरामध्ये कचरा दिसणारच आहे. तर हा त्यांचा खेळण्यांचा बॉक्स आहे, त्यात की खेळणे कमी असतात आणि तोडलेली खेळणे जास्त असतात, फाडलेल्या वह्यांचे कागद जास्त असतात. जे तुम्ही साफ करत होते तेही रुद्रला, कृष्णाला ओरडा देत देत की तुम्ही सारखी पसारा करता. आणि
दवाखान्यातून आल्यानंतर ड्रेसचे चेंज केला होता, म्हटलं ड्रेस खराब होईल कामं करताना. पण सकाळी सकाळी अहोंनी दिलेला गजरा काही काढूसा वाटला नाही, मग तो तसाच केसांमध्ये गुंडाळला मी छान. आणि चालू होती माझी अशी कामं. तर हे बघा, मॉर्टिनचे 2-2 आहेत मग आमच्या घरात, पण वेळेला एक पण सापडत नाही. आणि त्यातले की 2ही ह्याच्यातले लिक्विड पण संपलेले. असं सोफा सेट मी बाहुबलीसारखा पुढे ढकललेला आहे आणि आता घेतलेला आहे झाडू हातामध्ये आणि खर 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 झाडून घेणार आहे मी. हे अशी आमची लेकरं, त्यांना सोफा सेटच्या पाठीमागची जागा म्हणा, त्यांच्या खेळण्यांचा डब्बा म्हणा, ते असं कचरा कुंडे असल्यासारखं ते यूज करतात. म्हणून घरामध्ये असं थोडंसं फार कचरा होता. आणि हे माझं कार्टूनमध्ये आलेलं आहे. हा आमचा नटखट कृष्णा आहे. त्याचं मध्ये लुडबुड चालू असते. त्याला किती म्हटलं बाजूला बस, तो काही ऐकत नाही. असा वानर सेनेतला हनुमानजींचा वानर आहे तो. इथे तिथे उठपटांग कथे करत असतो. इथे चढ तिथे चढ. स्पायडरमॅन येतो आमच्या घरातला. आणि माझा रुद्रही तेच आहे म्हणा, लेकरूच शेवटी. फारसा मोठा काही माझा रुद्र पण नाही आहे. आत्ताशिक माझं लेकरू 8 वर्षाचं झालं आहे. त्याच्या बड्डेच्या मुहूर्तापासूनच आपण ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. आणि माझा कृष्णा आत्ता 3.5 वर्षांचा आहे. तर मग मस्तपैकी असं आमचं धिंगाणा मस्तीमध्ये काम चालू आहे. बघा तो कसा वरती चढतोय, कसा धिंगाणा घालतोय. आत्ताही आमच्या घरात लेकरांचा धिंगाणाच चालू आहे. हा कालचा व्हिडिओ आहे जो की मी आत्ता व्हॉइस ओव्हर देऊन एडिट करते आहे. तर झालेलं आहे असं प्रकारे माझं घर आवरून, म्हणजे अजून नाही झालेलं, करतेच आहे मी. घर आवरून झाल्यानंतर मला देवांना आंघोळ्या घालायच्यात, स्वच्छपैकी त्यांना न्हाऊ घालायच्यात, त्यांचं तयारी करून द्यायची आहे, त्यांना फुलं व्हायची आहेत, दिवाबत्ती करायची आहे. इकडे आमचे पप्पा विचारतायत रुद्रा, ऐक काय करतोय रे? मग मी पप्पांना म्हटलं पप्पा तर व्हिडिओ काढतोय. माझी पूर्ण फॅमिली सपोर्टिव्ह आहे. कोणी मी व्हिडिओ काढते किंवा काय म्हणजे माहेराहून सासरहून आहोंचा फुल सपोर्ट आहे की तुला वाटतंय ना की तुला ह्या गोष्टीमध्ये यश येईल, तुला आवड आहे या गोष्टीची, तर तू कर म्हणून. तर मी करते. पण आता मला माहिती आहे की तुम्हा लोकांच्या सपोर्टच्या शिवाय हे काहीच पुढे जाणार नाही आहे. जेव्हा मला यूट्यूबवरची पब्लिक सपोर्ट करेन, यूट्यूबवाल्यांना माझे व्हिडिओज आवडतील तरच हे पुढे जाईल. तर प्लीज मला सपोर्ट करा. तर आता माझी देवपूजा इकडे उरकली आहे. देवांची छान आंघोळ वगैरे करून दिली आहे, दिवाबत्ती झाली आहे, देवांना छान छान फुलं वाहिली आहेत. आरती आता लेकरांना देते आहे मी, देवांकडनं ओवाळून घेतली आहे. तर इकडे रुद्र आणि आहोंचं चालू आहे माझा व्हिडिओ शूट करायचं. तर अशा प्रकारे मी सुंदर अशी देवबाप्पांची पूजा करून घेतली आहे. हे आमचे देवघर आहे, ज्यात की वाघजाई माता आहे, बसून खाय का जागेवर बसून खाय. माझे स्वामी आहेत, नारायण आहेत, बाप्पा आहेत, अन्नपूर्णा माता आहे, तुळजाभवानी माता आहे, आमची कुलदेवी आहे. तसं सुंदर एकदम फ्रेश वाटतं. आता एवढं सगळं काम केल्यानंतर काहीतरी ट्रीट भेटली पाहिजे. मग मला फिलिंग होत होती मोमोज खायचे. तर मला सचिन घेऊन आलेत मोमोज खाण्यासाठी. आणि आता आम्ही मोमोज घेतलेत आणि मोमोज खाल्ल्यानंतर आम्ही जाणार आहोत मस्तपैकी घ्या तुम्ही पण आम्हाला. तर आहोंना म्हटलं फर्स्ट बाईट तुम्ही गरम, कारण ते खूप गरम होतं, नुकतेच त्यांनी काढून दिलं होतं.
मी खूप दिवसानंतर मोमोज खाते. मी बाहेरचं जेवण शक्यतो बंद केलं, हव्याला जाम झाली पाहिजे. पण मला खूप इच्छा झाली होती मोमोज खायची. मी खाल्ली आणि आता आली आहे मी कामावर. तर एक पेशंट होतं की ज्यांना की इंजेक्शन्स द्यायचे होते. त्यांचं काहीच कार्तिकी तरी कशी ते इंजेक्शन भरतीये. इंजेक्शन फील करत होते, जे की मला पिक करायचं होतं. हे ऑइल बेस इंजेक्शन आहे, जे की भरायला खूप जड जातं सिरिंजमध्ये लोड करायला. तर मी भरती आहे आता इंजेक्शन. इथे वृषाचा आवाज आहे, तुम्ही थोडा जवळच आहे ऐका. counter, वृषा म्हणजे injection, माझी hospitalमध्ये job करतो माझ्या ना. जॉबवरची माझी कलीग, माझी फ्रेंड. तर तिचा आवाज तुम्ही ऐका की ती कसा व्हॉइस ओव्हर करते. एअर गॅप काढते इंजेक्शनचा. काही फॉलोअर्स जे असतील फ्रेंड्स, ते काही जण हॉस्पिटलमध्ये जॉब करत असेल त्यांना माहीतच असेल. हॉस्पिटल वर्किंगमध्ये इंजेक्शन्स वगैरे वगैरे आणखीन काही भरपूर अशा काही असतात गोष्टी. हॉस्पिटल म्हणलं की त्याच्यात भरपूर काही आलंच. ऑइली असल्यामुळे ते पटकन भरलं जात नाही आहे, त्याला हळूहळू भरावं लागतं कारण बबल्स येऊ नये म्हणून आणि पेशंटला काही प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे. तर इकडे तुम्ही बघू शकता तो माझ्या डोक्यातला गजरा, आय मीन केसातला गजरा सुकत आला आहे. पण त्याचं एवढं कौतुक होतं मला की माझ्या नवऱ्याने चक्काचक्क झोपेत मला गिफ्ट दिलं आहे, आनंद दिला आहे. तर मला तो काढूचच नव्हता वाटत. आम्ही कामावरती पण गेले होते छानपैकी. तो सुकलेला असू देत, सुकलेला तर सुकलेला. कामावरती पण तो गजरा मी लावून गेले होते. आता जाते या पेशंटना इंजेक्शन देऊन येते. चालली आता ती कॅज्युअल्टीमध्ये पेशंटला इंजेक्शन द्यायला. मी तिथे नाही घेऊन जाऊ शकत गाईज, नाही असल्यामुळे. बसली मी आत्ता निवांत. कधी कधी रश असतो, 2 दिवस खूप गडबड होती. आता मी निवांत आहे. ते लोक कॅमेरा फेस करायला लाजतात. अरे तुला काही कोणती इथं लगेच प्रपोज नाही मारणार. भाऊ मायशी लग्न कर, सॉरी भावा नाही. आहे सुट्टी, मी चाललेली आहे घरी. घरीच जातोय आम्ही चाललोय घरी. रिया पण चालली आहे घरी. कार्तिकीच्याच घरी चाललो. हो, आलीस तरी काहीही हरकत नाही आहे. आम्ही चाललोय चालत आता घरी. घरी कार्तिकी नाही बोलत. मी बोललो ये म्हणून. मला अरे थांबा येण्यावरनं आठवलं. ह्या पोरीला मी आज नाही म्हटलं तर 8 महिने तरी झाले असतील हा, की मी हिला तिच्या घराच्या गल्लीच्या तोंडाशी सोडते. पण एकदा पण बोलली नाही ती मला, कार्तिकी घरी चल, पोहे नको मला, पोहे नको, ॲटलिस्ट एक कप चहा. आई ग, असं कुठं कोणी फ्रेंड असतं होय? एवढ्या रात्री ती तिच्या नवऱ्याबरोबर येते घरी. मला म्हणायला काही हरकत नाही, मी म्हणेल तिला चल जेवायला. हा मी येईल, कारण मी जातच असते त्या टायमिंगला, माझ्या जेवणाच्या टायमिंगला. हा मी येईल. तिने बोललं पाहिजे. पण माझी मैत्रीण आहे, ती खूप प्रयत्न करते वेट लॉस करायची. ओ गो बाई, असं नको म्हणायला ती उद्या की ऋषा मला खाऊ घालते. आज मी प्रियावरती लय जेलस झाले. ती एवढी मेंटेन आहे तरी पण तिने जेवण कमी केलंय. 51 वरती गेली आहे ती, आणि माझं काही उतरत नाहीये वजन. तो कधी टाइमशीर निघावा. अशी आहे रस्त्याला गर्दी. हे आहे नवीन ब्रिजचं काम चालू पाठीमागे. हे अर्धा ब्रिज झालाय, अर्धा चालू आहे. चालू आता घरी. कमेंट करा गाईस, तुम्ही कुठून बघताय, कुठून आमचे ब्लॉग फॉलो करताय. सगळ्यांनी कमेंट करा तुम्ही कुठून बघताय. हां,
भेटूयात पुन्हा तर हे रस्त्यात जाताना लागतं मला नेहमी दत्तांचं झाड आहे औदुंबराचं, जिथे की दत्तांची पावलं आहेत, पादुका आहेत. येता जाता माथा टेकतो आम्ही तिथं दर गुरुवारी. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त तिथल्या मंडळींनी एवढं सुंदर त्याचं डेकोरेशन केलं होतं. आणि वृषाला माहिती आहे मला लोभ म्हणजे असं मोह नाही आवडत. कुठे असे फूल वगैरे लावलेले असतील तर मी त्यातलं एक ना एक तरी फूल घेतच असते. तर तिने मला अगोदरच ताकीद दिली होती की तू त्यातून फूल घेणार नाहीस. तर असं छानपैकी दर्शन घेतलं मी दत्त महाराजांचं. आणि लहान लेकरासारखा अगोदर माझा हात गेलेला आहे प्रसादाकडे. आणि रेशाला पण मला चिडवत होती की ही पोरगी नुसती प्रसादासाठी गेली आहे म्हणून. आणि मी त्याच गोष्टीवरती आम्ही हसत होतो. पण खूप छान वाटलं जाता येता असं स्वामींचं, महाराजांचं, बाप्पांचं, महादेवाचं, कोणत्याही देवाचं आपल्याला दर्शन झालं की असं वाटतं की नाही का की ह्यांच्यामुळेच आपली लाईफ सफल आहे म्हणून. तर हा आहे गुरुपौर्णिमेचा चंद्र, सुरेख असा, किती सुंदर आहे. आणि माझी मम्मी म्हणते की माझा जन्म पौर्णिमेचा आहे, त्यामुळे माझ्या आईने मला नेहमी सांगितलेलं आहे की दर पौर्णिमेला चंद्राचं दर्शन घेत जा. तर मग मी घेत असते. आईने सांगितले म्हटल्यानंतर ते तर करायला हवं ना. तू काय मागितलं होतं सकाळी? सकाळ आमच्या कृष्णा महाराजांची फरमाईश होती पिझ्झाची, ती आणून दिली आहे त्याला. तर त्याचा असा हॅपी फेस.